व्हिडिओच्या आधीच एक छोटासा खुलासा सुरुवातीलाच करू इच्छितो। आम्ही काही विषयांवरती जेव्हा व्हिडिओ करतो परत आणि खाली अशा कॉमेंट येतात की तुम्ही या विषयावर कशासाठी करता, विशेषतः राजकीय, संजय राऊतचं नाव, उद्धव ठाकरे, राहुल गांधी असं म्हणणारे हे विसरतात की ह्याच व्हिडिओंना सगळ्यात जास्त व्ह्यूज तुम्हीच व्ह्यूअर्स म्हणजे तुम्ही जे प्रेक्षक आहात ते देत असता। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही वेगळे व्हिडिओ केलेले आहेत, एकानं असं लिहिलं होतं की लो हँगिंग फ्रूट म्हणजे खाली हाताशी येणारं फळ कशासाठी तोडता, तुम्ही थोडी मेहनत करा। तुमची अपेक्षा रास्त आहे। मी तुम्हाला अशा काही लोकांना मी आवर्जून कॉमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की व तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमच्या व्हॉट्सअपवरती मी वेगळे व्हिडिओच्या 50 लिंक पाठवतो, माझ्याच केलेल्या याच अॅनालायझरवरच्या, ज्यांना व्ह्यूअर्स भेटलेले नाहीत। त्याच्यामुळे हा सुरुवातीला मुद्दाम खुलासा करू इच्छितो की काही विषय हे तुम्हाच लोकांना आवडतात, तुम्हीच ते परत पाहता म्हणून ते परत चर्चिले जातात आणि बाकीचे विषय आम्ही कितीही आमची इच्छा असली, आम्ही कितीही तळमळीनं मांडत असलो, आम्ही कितीही त्याच्यावरती विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करून मांडलं तरी त्याला व्ह्यूज काही कारणानं असतील भेटत नाही। मी काही कोणाला दोष देऊ इच्छित नाही, पण ज्यांची कोणाची अशी अपेक्षा आहे त्यांनी जरूर तुमचा मोबाईल नंबर, माझा तर मोबाईल नंबर दिलेलाच आहे, व्हॉट्सअपवरती सांगा, मी तुम्हाला वेगळे केलेल्या व्हिडिओची लिंक देईन। आजचा विषय जरासा वेगळा आहे। तेलंगणा राष्ट्र समिती हा नावाचा जो तेलंगणा पुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, त्यानं आपल्या नावामध्ये बदल केला आणि आता भारत राष्ट्र समिती म्हणजे TRSचं आता ते झालं BRS। आता खरं तर ज्या पक्षाच्या नावातच एका प्रादेशिक पक्षाची प्रादेशिक जो भूभाग आहे त्याच्या संदर्भातल्या अस्मितेचा विषय होता आणि राज्य न म्हणता राष्ट्र, तेलंगणा राष्ट्र समिती इतकं ज्यांचा अभिमान जागृत झालेला होता, ज्यांनी अख्खा आंदोलनच त्या मूळ आंध्र प्रदेशमधून तेलंगणाचा भाग वेगळा काढण्यासाठी कसं केलेलं होतं, त्याच्या संस्कृतीच्या बद्दल की ही आमची कशी वेगळी आहे, तिथल्या स्थानिक लोकांचं कसं त्यांना संधी भेटत नव्हती मोठ्या आंध्र प्रदेशमध्ये, असे कितीतरी मुद्दे समोर आले। तीव्र अशी आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये अक्षरशः काही बळी सुद्धा गेले आणि एवढं झाल्याच्या नंतर तेलंगणा नावाचं नवीन राज्य तयार झालं। म्हणजे ज्याच्या पाठीमागे विशिष्ट प्रादेशिक अस्मितेचाच इतिहास होता त्याचंच नाव तेलंगणा राष्ट्र समिती TRS। के चंद्रशेखर राव त्याचे नेते, जे आता मुख्यमंत्री आहेत, दोनदा ते निवडून आलेले आहेत। आता तुम्ही भाजपला पर्याय द्यायचा म्हणून राष्ट्रीय पातळीवरती काही एक करू पाहतात आणि त्याच्यामधला एक भाग म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या नावामध्ये भारत राष्ट्र समिती BRS केलं। बरं, हे आत्ताच घडले असं नाही। जे छोटे प्रादेशिक पक्ष असतात, ज्यांची अतिशय मर्यादित अशी राजकीय ताकद असते, तेलंगणामध्ये जेमतेम 17 खासदार आहेत एकूण संख्या, त्याच्यातले काहीतरी 10-11 खासदार यांचे आहेत तेलंगणा राष्ट्र समितीचे, 4 तर भाजपचे खासदार आहेत तिथे निवडून आलेले। ज्यांची अतिशय मर्यादा आहे, ज्यांचे वकूफ ज्याला म्हणतो आपण, किंवा अतिशय ग्रामीण भाषेत म्हणायचं तर राजकीय अवकात ज्यांना म्हणूयात, त्यांच्या गोष्टी मात्र फार भल्या असतात। बरं, हे आत्ताच घडले असं नाही। यापूर्वी याच आंध्र प्रदेशमध्ये 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात तेलुगू देसमचे खासदार निवडून आले। संपूर्ण भारतामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेली सहानुभूतीची लाट होती, त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षांचं पानदान झालं। पण एकच राज्य असं होतं की ज्या ठिकाणी ही इंदिरा लाट चालली नाही, त्या ठिकाणी तेलुगू अस्मितेची लाट होती आणि त्याच्यामध्ये 30-32 खासदार तेव्हाच्या तेलुगू देसमचे निवडून आले। म्हणजे संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष हा तेलुगू देसम पक्ष होता। म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या परिस्थिती काय आहे ते। त्यावेळे त्याचं इतकी हवा स्वतः NT रामाराव जे तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक त्यांच्या डोक्यामध्ये घुसली होती की त्यांनी आता मी भारत देसम काढणार अशी घोषणा केली होती। तेव्हा काही सोशल मीडिया एवढा नव्हता, पण तुम्ही अजूनही जुने काही बातम्या किंवा हे ज्येष्ठ लोकांच्या लक्षात असेल त्यांना कळेल की भारत देसम कसं स्थापन करणार आणि ते त्यांच्या राजकारण मी पर्याय पक्ष म्हणून कसा उभा राहणार, असं एक मोठे नौटंकी त्या काळात झाली होती। हा एक उदाहरण जुन्यामधलं। दुसरं उदाहरण आहे DMK, द्रविड मुन्नेत्र कझगम हा नावाचा जो तमिळनाडूचा पक्ष होता, त्याच्यामध्ये फूट पडल्याच्या नंतर अण्णा AIADMK, तर त्या पक्षाच्या नावामध्ये ऑल इंडिया अण्णा DMK असं आहे। म्हणजे त्यांनी फूट पडल्याच्या नंतर स्वतःच्या नावामध्ये ऑल इंडिया करून घेतलं। आज तागायत त्या तमिळनाडूच्या बाहेर किंवा फार तर ते पुद्दुचेरी बाजूचं त्याच्यामध्ये थोडेसे सोडले तर कुठेही त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाहीत, पण त्यांच्या नावामध्ये मात्र तेव्हापासून AIADMK ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम। म्हणजे या छोट्या पक्षांचा जितका पक्ष छोटा तितका त्याचा इगो मोठा। आणि हे जे नावामध्ये ऑल इंडिया लावायचं असतं ना, किंवा तृणमूल काँग्रेसचं नाव TMC नाहीये, ऑल इंडिया TMC AITMC। म्हणजे हे नावामध्ये जेव्हा अशा मोठ्या गप्पा करतात,
बरं, काही वेळा काय झालेलं आहे की काही स्थानिक प्रश्नांच्या मधून स्थानिक तिथले जे वाद असतात, राजकीय म्हणा किंवा काही स्थानिक अस्मितेचे विषय असतात, म्हणून मी तिचे 3 ते 4 तुम्हाला ठळक उदाहरण सांगतो. आता हे तेलंगणा राष्ट्र समितीच्या निमित्तानं त्यांनी त्यांचं नाव करून BRC केलेलं म्हणजे हे सगळ्यांना लागू पडतं. सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे त्याच्यापूर्वी खरं तर ह्याच्यातलं म्हणजे तामिळनाडूमधलं राजकारण त्याला जबाबदार आहे. काँग्रेसचं नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व, स्थानिक नेतृत्वाला बाजूला ठेवणे किंवा एकूण बाकीच्या सगळ्या म्हणजे उत्तरेचा जो काही प्रभाव होता भारतीय राजकारणावरती, पक्ष कुठलाही असो, त्याला प्रतिक्रिया म्हणून पहिल्यांदा DMK सारखा पक्ष तिथल्या स्थानिक अस्मितेला घेऊन पुढे आला आणि मग त्याच्यातून फूट पडून DMK आणि AIADMK झालं. दुसरं उदाहरण ठळक आहे पश्चिम बंगालमधलं, ज्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मूळ ममता बॅनर्जी होते आणि हा काँग्रेस पक्ष डाव्यांच्या विरोधामध्ये ठामपणे रस्त्यावरती येत नाही असा कांगावा करत किंवा त्यांची ती तक्रार खरी पण होती. म्हणून 97-98 सालची गोष्ट आहे किंवा तरी ममता बॅनर्जी त्यातून बाहेर पडल्या आणि त्यांनी तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्याला नाव मात्र देताना ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं दिलं. आता विषय कुठला होता की पश्चिम बंगालमध्ये तिथली जी काँग्रेस होती ती काँग्रेस डाव्यांच्या विरोधात ठामपणे उभी राहत नाही. हे बाकीचं कडचं नव्हतं, ज्या ठिकाणी डावेच नाही त्या ठिकाणी हा विषयच येत नाही. तिसरं उदाहरण तेलुगू देसमचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या तेलुगू देसम पक्षाने ज्या वेळेस की आंध्राचे मुख्यमंत्री त्यांनी राजीव गांधी तेव्हा पक्षाचे महासचिव होते काहीतरी, त्यांच्या चपला कशा उचलल्या असा एक फोटो तेव्हा व्हायरल झाला आणि त्याच्यावरून प्रचंड मोठा गदारोळ पूर्णपणे त्या आंध्र प्रदेशमध्ये पसरला. तेव्हाच्या तेलुगू अस्मिता की मुख्यमंत्र्याला तुम्ही चपला उचलायला लावता आणि ते राजीव गांधी कसे तेव्हा नाराज झाले, त्याच्यावरून केवळ हा विषय खूप मोठा केला. NT रामाराव जे नट होते त्यांनी त्या वेगवेगळ्या अवतारातले स्वतःच्या त्यांचे जे मोठे मोठे होर्डिंग्स लागायचे आंध्र प्रदेशमध्ये, मग त्यांनी तेलुगू देसम हा पक्ष तेलुगू अस्मितेवरती उभा केला. नंतर मग चंद्रबाबू नायडू त्यांचे सासरे जावईच असलेले मुख्यमंत्री झाले, मग त्यांना पराभूत करून परत पुन्हा तेलुगू अस्मितेच्याच नावाने की जेव्हा की त्या ठिकाणी म्हणजे आता जे जगनमोहन रेड्डी जे आहेत त्यांनी जो पक्ष काढला YSR काँग्रेस, YS राजशेखर रेड्डी नावाचे जे ते काँग्रेसचे नेते होते, त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांच्या मुलाला असं वाटलं होतं की त्याला काहीतरी राजकारणात स्थान भेटलं आणि सोनिया गांधी आणि बाकीच्या सगळ्या त्या दरबारी राजकारण्यांनी त्यांना बेदखल केलं. त्यांनी पूर्ण आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे आताचा आंध्र प्रदेशमध्ये पदयात्रा कशा काढल्या, लोकांची मनं कशी जिंकली आणि एक नवीन पक्ष स्थापन केला YSR काँग्रेस. आणि त्या काँग्रेसनी हाच पुन्हा अस्मितेचा विषय, जो की अस्मितेचा विषय तेलुगू देसमनी पुढे केला होता, जो की अस्मितेचा विषय DMK म्हणजे तामिळनाडूमध्ये पुढे आला होता आणि पश्चिम बंगालमध्ये अस्मितेच्या पेक्षाही त्या ठिकाणचे जे काँग्रेस कार्यकर्ते होते त्यांची जी काही काय म्हणतील कोंडी केली जात होती त्याच्या विरोधामध्ये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पश्चिम बंगाल, आताचा आंध्र प्रदेश, आताचा तेलंगणा आणि तामिळनाडू ह्या तिन्ही ठिकाणी 3-4 ठिकाणी जे काही पक्ष तयार झालेले होते त्यांना एक विशिष्ट स्थानिक अशी मर्यादा होती. त्यामुळे ते ओळखून त्यांना जो मिळालेला प्रतिसाद तेवढाच होता. पण जेव्हा त्यांनी ह्याच्यापेक्षा पलीकडे जायचा प्रयत्न केला, तृणमूल काँग्रेसने पण अशा पद्धतीचा प्रयत्न केला. त्रिपुराचा एक छोटासा अपवाद सोडला, त्यांना कुठेही त्यांची दखल राजकीय दृष्ट्या घेतल्या गेलेली नाही. ह्याच्या नेमकं उलट 2 पक्ष असे शहाणे निघालेले आहेत की त्याच्यामधला एक बिजू जनता दल आहे ओरिसामधला, नवीन पटनायक यांचा. त्यांनी कधीही अखिल भारतीय राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीचे कधी वाह्यात कॉमेंट केलं नाही, कुठल्याही पद्धतीनं कुठं घुसखोरी करून विरोधकांच्या मेळाव्यामध्ये बसून किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला जाऊन कुठल्याही पद्धतीचा आक्रस्ताळणपणा न करता सलग 5 निवडणुका बिजू जनता दल, त्यांचे वडील जे बिजू पटनायक होते, जे जनता परिवारातले तेव्हाचे मोठे नेते होते, नंतर जनता दलाच्या याच्यामध्ये होते. बिजू जनता दल BJD नावाचा तो पक्ष, बिजू त्यांच्या नावानंच त्यांनी केला. जनता दल तेव्हाचा मूळ जनता दल होतं म्हणून हे बिजू जनता दल BJD. त्यांनी कुठेच बाहेर जायच्या काही गप्पा केल्या नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व त्याच्यापुरतं राहिलं. दुसरं राजशेखर रेड्डीचा जो पक्ष होता मुलाचा म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचा, त्यांनी पण आंध्र प्रदेश पुरती आपली मर्यादा ठेवली. पण 2 पक्ष असे आहेत की ते आहेत स्थानिक समाजवादी पक्ष, पण ते गोष्टी मात्र करत असताना सगळं आपण निदान त्यांच्या नावामध्ये तरी समाजवादी पक्ष म्हणजे तो काही उत्तर प्रदेश पुरता प्रत्यक्षामध्ये असला तरी नावामधून काही सूचित होत नाही. किंवा आम आदमी पक्ष नावात तरी एका प्रदेशापुरता बांधलेला नाही. भले ते ना अनुकूलता जी होती दिल्ली आणि दिल्लीला लागून असलेल्या नंतरच्या पंजाब त्याची वेगळी कारणं आहेत. त्यांनीही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला पण तेही त्यांना जमलेलं नाही. किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सुद्धा
हे दोन्ही पक्ष पूर्णतः प्रादेशिक असताना यांनी अखिल भारतीय पातळीवरती प्रयत्न केले आणि अतिशय किरकोळ असे यश शिवसेनेला तेही भेटलं नाही. राष्ट्रवादीला मात्र काही ठिकाणी त्यांचे अखिल भारतीय पातळीवरती आपल्याला मान्यता पाहिजे असेल तर 4 राज्यातून खासदार निवडून आले पाहिजेत ही तडजोड करण्यासाठी म्हणून काही लोकांशी वैयक्तिक पातळीवर तडजोड करून शरद पवारांनी ती मान्यता टिकवली. अन्यथा हे सगळे प्रादेशिक पक्ष ते म्हणो किंवा न म्हणो त्यांची एक मर्यादा आहे. नावामध्ये अखिल भारतीय घेतल्याने पक्ष अखिल भारतीय होत नाही. त्याच्यावरची ही उसंतवाणी. बेडकीला जरी नाव दिले बैल सोडून या सैल जीभगीत होत नाही त्याने साध्य किती काही बेडकीच राही वृत्ती नेती. बारकुसा पक्ष तोची TRS झाला BRS नावाने. राजकीय केला मोठा तो संकल्प विरोधी विकल्प ठरू म्हणे. राज्यामध्ये ज्यांच्या खासदार 17 बोल भांड जत्रा भरली. भारत देशम हाच होता खेळ आले हाती केळ तेव्हा सुद्धा. विरोधी डोक्यात कोण भरी हवा व्यर्थ खेळ नवा कांत म्हणे. सगळ्या प्रादेशिक पक्षांनी हे पहिले लक्षात ठेवावं की तुम्हाला जर पर्याय व्हायचा असेल तर अखिल भारतीय पातळीवरचं काही एक धोरण तुम्हाला पहिले ठरवावं लागेल. प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक विषय, तुमच्या नेतृत्वाच्या मर्यादा यातून तुम्ही अखिल भारतीय पातळीवरती उभे राहू शकत नाही. आजही काँग्रेस आणि भाजप सत्तेवर असलेले हे दोनच पक्ष असे आहेत की ज्यांचं अस्तित्व अखिल भारतीय पातळीवरती आहे हे म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. इतर पक्षांनी कितीही वल्गना करोत त्यांची ताकद फार अतिशय मर्यादित आहे आणि त्यांनी त्याच्या पलीकडे जाण्याची आज तरी त्यांच्या कुठल्याच धोरणामध्ये काही शक्यता दिसत नाही, भले त्यांनी बोलताना किती मोठमोठ्या गप्पा केलेल्या असो. तेव्हा ज्या कोणाला अखिल भारतीय पातळीवरचा एखादा पर्याय उभा करायचा असेल त्यांनी ते मोठी एक चौकट भारतीय पातळीवरची ठेवून त्या पद्धतीनं काम केलं तरच तो पर्याय उभा राहू शकतो, अन्यथा त्या नुसत्या वल्गना ठरतील. इथेच थांबूयात. धन्यवाद.